संताची पायी माझा विश्वास, संताची पायी माझा विश्वास, संताची पायी माझा विश्वास, संताची संताची पायी माझा विश्वास, संताची पायी माझा विश्वास, संताची पायी माझा विश्वास, संताची सर्व भावेदास धारो त्यात, सर्व भावेदास धारो त्यात, सर्व भावेदास धारो त्यात, सर्व भावेदास धारो सर्व भावेदास
सर्व भावे दास झालो दाता सर्व भावे दास झालो दाता त्याची माझ्या हित करते सगळा त्याची माझ्या हित करते सगळा सर्व भावे दास झालो दाता सर्व भावे दास
नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे श्रीरामदूतं शरणं प्रपदे हे दुःखभंजन मारुती नंदन हे दुःखभंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती मारंगार पवन सुत विनती मारंगार टाळी वाजवा सर्वांनी एकसाथ टाळी वाजवा ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा त्याची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगत गुरु जगत वंदनीय देहू निवासी श्रीमंत श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंगाच्या सेवेकरता निवडलेला आहे। भगवान पंढरीरायाच्या असीम कृपेतून विश्व माऊली ज्ञानोबा यांच्यापासून ते जगद्गुरु तुकोबाराय यांच्यापर्यंत
आणि अद्याप आतापर्यंत चालत असलेला अखंड पारमार्थिक सोहळा. आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन कशा निमित्तानं आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तरीही अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे असा, मौजे बिरिबी तालुका भालकी जिल्हा बिदर या आपल्या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सोहळा अगदी 7 दिवस कसलाही खंड न पडता नामाचा गजराचा सुंदर असा आनंदामध्ये सोहळा या ठिकाणी चालू आहे. सप्ताहाचा आजचा 5वा दिवस आहे का 6वा दिवस आहे. नवे नवे सुंदर असे ज्ञानेश्वरी पारायण, त्याचबरोबर सुंदर असं भागवताचं रसपान तुम्ही या ठिकाणी करत आहात. आणि अशा सुंदर अशा नियोजनामध्ये चालू असलेला हा सप्ताह सोहळा आज 6व्या दिवसाची कीर्तन सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. तरी सर्वजण गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण एवढं पावसाचं वातावरण असताना सुद्धा असं वाटलं की एवढी सुद्धा हजेरी लावतील का नाही. पण बरेच जण या ठिकाणी उपस्थित आहेत, अनेक गुरुजन मंडळी या ठिकाणी आहेत. आता आमचे हिंगोलीकर महाराज जे आहेत, सुंदर बऱ्याच वेळेला त्यांचं आमची भेट झालेली आहे. सुंदर पकवाज, एकतर माणसाला एका टायमेला 2 कामं करता येत नाहीत बरं का, येत नाही. पण योगायोग असा की आमच्या हिंगोलीकर महाराजांना गायनही करता येतं आणि पकवाजही वाजवता येतं. आणि त्यांच्याबरोबर मला सुद्धा गायनही करता येतं आणि पकवाज सुद्धा वाजवता येतं. कुठे खरं तर या पांडुरंग परमात्म्याने दिलेली ही देण आहे बरं का. माझ्या संप्रदायाची सुरुवात, परमार्थाची सुरुवातच पकवाजापासून, मृदंगापासून झाली आहे. आधी मृदंग वाजवायला शिकला आणि त्याच्यानंतर कीर्तन आणि त्याच्यानंतर भागवत कथा, रामकथा, शिवकथा, देवी भागवत कथा, संत चरित्र कथा अशा 6 कथांचं रसपान करायला ज्ञान घेतलं आणि सांगायला शिकले. पण सुरुवात मृदंगापासून आहे, म्हणून मृदंग हा माझा सुद्धा फार आवडता विषय आहे. तरी मी शेवटी एक चाल भैरवी वाजवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, कारण बऱ्याच जणांचा आग्रही होता की ताई तुम्ही वाजवा. शेवटी वाजवेन. सगळी काही गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे महाराज धर्मगिरी महाराज बघा, एवढा सुंदर महाराजांचा आवाज आहे. त्याचबरोबर आमचे महाराज संतोष महाराज आणि बरीच सगळी काही भजनकरी मंडळी. आता सगळ्यांचं नामकरण आपण जरा शेवटी घेऊ. आता कीर्तनाला आपण सुरुवात करू. विठ्ठल पकवाज बघा जरा, स्वर बघा, स्वर बघा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संताची पायी हा माझा विश्वास. तुकोबाराय सरळ सरळ म्हणतात की संतांच्या चरणावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. एवढंच नाही तर सर्व भावेदास झालो त्यांचा. कुणाचा? संतांचा. सर्व मनानं, कायने वाचेने मनाने मी संतांचं काय झालोय, दास झालेला आहे, असं तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतात. जर तुकोबारायला एखाद्याने विचारलं की तुकोबाराय तुम्ही म्हणताय की संत मी त्यांचा दास झालेला आहे आणि माझा पूर्ण विश्वास संतावर आहे, काय एवढा तुमचा विश्वास आहे? तेव्हा तुकोबाराय सांगतात, तेची माझी हित करी ती सकळ आणि जेणे हा गोपाळ कृपा करी. संत हित करतात आणि संतांच्या संगतीमध्ये भगवान परमात्मा त्या गोपाळाची कृपा सुद्धा तुम्हा आम्हावर होते, म्हणून माझा संतावर पूर्ण विश्वास आहे. बरं तुकोबाराया एखाद्याने विचारलं आणखीन पुढं की तुमचे संत आणखीन काय काय करतात, तेव्हा तुकोबाराय सांगतात, भागलिया मज वाहतील कडिये आणि त्यांची आणि जोडे सर्व सुख. शिल्लो भागलो थकलो तर कडेवर घेण्याची ताकद मला संत ठेवतात, म्हणून तेची माझी हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. एवढंच नाही तर संतांनी तुमच्या आमच्यासाठी जे काही शिल्लक ठेवले, तुकोबाराय म्हणतात, संतांनी जे आमच्यासाठी शिल्लक ठेवले त्या वचनावर आम्ही चालणार आहोत. म्हणून तुका म्हणे शेष, शेष म्हणजे शिल्लक. तुका म्हणे शेष सेवी न आवडी आणि वचन न मोडी बोलिले ते कोण, तेची माझी हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ अशा पद्धतीचा आहे. विस्तृत असं चिंतन इथून पुढच्या 1-1.5 तासामध्ये आपल्याला करायचं आहे. सर्व महिला मंडळांना विनंती, जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा कुणीच टाळी वाजवायची नाही. असंच का वाजवायची नाही? तुम्ही हुशार दिसायला. तर काही काही गावामध्ये हो ताई आम्ही वाजवत नाही म्हणतात. हुशार आहात तुम्ही. ज्या ज्या वेळेला भजन चालू होईल त्या वेळेला टाळी वाजवा, मुखाने नाम बोला. बघा सप्ताह संपला, काला झाला, पंगत ठोकली, त्याच्यानंतर तुम्हाला कोणी म्हणणार नाही टाळी वाजवा. म्हणणार आहे का कोणी? कोणीच म्हणणार नाही. म्हणून हे काय करा, टाळी वाजवणं म्हणजे पाप नाही. टाळी वाजवल्याच्या नंतर आपला पुण्याचा साठा तयार होत असतो, म्हणून माणसाने टाळी वाजवावी, पण कुठे वाजवावी हे सुद्धा कळवावे बरं का.
तर या अभंगात तुकोबारायांनी जे सांगितले सरळ सरळ भावार्थ असा. पुढं तुकोबारायांनी सांगितलं की बाबांनो संतांवर माझा पूर्ण विश्वास आहे. बघा महिला मंडळ, या 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 पुढे या, लवकराला जरा जागा द्या त्यांना. परमार्थ असो किंवा प्रपंच असो, आता माझ्याकडे बघा, इकडे मी लांबून आली, माझ्याकडे बघा, ते गावातलेच आहेत, पंकज ठोकून आल्यात आले, इकडे बघा. प्रपंचामध्ये सुद्धा विश्वास महत्वाचा आहे, बरोबर आहे की नाही महिला मंडळ? तुम्ही मला बोलत चला, मी तिकडे माईक घेऊन येईन. प्रपंचामध्ये विश्वास महत्वाचा आहे की नाही? प्रपंच म्हणजे संसार सुद्धा विश्वासानं चालतो आणि परमार्थ सुद्धा विश्वासानं चालतो. कारण आज बघा, आज ज्यांच्यामुळे आपल्या गावामध्ये येण्याचा योग आला, असे आपल्या गावचे संजीव कुमार बिरादार, त्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला. त्यांनी तारीख दिली, सहज सांगितलं की ताई आमच्या गावामध्ये सप्ताह आहे. फोन केला, त्याच्यानंतर आज कॉन्टॅक्ट झाला. कारण त्यांचा विश्वास होता मी कीर्तनाला येणार आणि माझाही तेवढाच विश्वास की गावामध्ये सप्ताह चालू आहे आणि मी सुद्धा कीर्तनाला जाणार. म्हणून प्रपंच असो वा परमार्थ फक्त कशावर चालतो? एकमेव विश्वासावर चालत असतो. एखादा व्यक्ती तुकोबारायांकडे जर गेला आणि तो व्यक्ती तुकोबारायांना म्हणू लागला की तुकोबाराय मला सांगा, प्रपंचामध्ये मी कोणावर विश्वास ठेवायचा? काय म्हणला? प्रपंचामध्ये मी कोणावर विश्वास ठेवावा? तुकोबारायांनी सांगितलं की बाबा तुला ज्याच्यावर विश्वास ठेवायचंय त्याच्यावर तो विश्वास ठेव. कारण तुम्ही आम्ही महिला मंडळ प्रपंचामध्ये कोणावर विश्वास ठेवतो बरं? कोणावर ठेवतो? शेजाऱ्यावर? शेजाऱ्यावर तर बिलकुल ठेवत नाही ताई. म्हणून विश्वास आपला सहजासहजी कोणावर बसत नाही. एखाद्या व्यक्तीनं आपलं काम पहिल्यांदा सांगितल्याच्या नंतर पूर्ण केलं की आपला विश्वास थोडा बसतो. त्याच व्यक्तीला आपण काम 10 वेळेला सांगितलं आणि त्या व्यक्तीनं ते काम जर अगदी व्यवस्थित केलं तर आणखीन आपला 100% विश्वास त्या व्यक्तीवरती बसत असतो. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं तुला जो कोणी योग्य वाटेल त्याच्यावर तो विश्वास ठेव. आता समजा आमच्या सुरेश महाराजांना सांगितलं की महाराज असं सप्ताह चालू आहे आणि सप्ताहासाठी या. 1 वर्ष आले, दुसऱ्या वर्षी सांगितलं येतो. सप्ताह चालू होईपर्यंत जर आमच्या महाराजांनी म्हणली येतो आणि सप्ताहाच्या दिवशी जर म्हणली मला काही येणं होत नाही, तुम्हाला सांगा बिरीबीची लोक दुसऱ्या वर्षी त्यांना बोलवतील का? भय पवार भाऊ, प्रदीप भैया बोलवतील का पुन्हा त्यांना? कशाला बोलवतील? एकदा विश्वास तुटला की विषय मिटला. म्हणून एखाद्या व्यक्तीला आपण 10-11 वेळेला एखादं काम सांगितलं आणि त्या व्यक्तीनं तेवढ्या वेळेला अगदी चांगल्या प्रकारे ते काम जर पूर्ण केलं तर आपला 100% विश्वास त्या व्यक्तीवरती बसतो. तसं तुकोबाराय म्हणतात तुला जो कोणी योग्य वाटेल त्याच्यावर तू काय कर? विश्वास ठेव. तू म्हणला जाऊ दे तुकोबाराय म्हणला संसारातलं प्रपंचातलं सोडून द्या म्हणला, मला पुढचं सांगा काय? तर मला सांगा की परमार्थामध्ये कोणावर विश्वास ठेवावा? परमार्थामध्ये कोणावर विश्वास ठेवावा? तुकोबारायांनी सांगितलं की बाबा परमार्थामध्ये पण तुला जो कोणी योग्य वाटेल त्याच्यावर तू काय कर? विश्वास ठेव. बरं तुकोबाराय माझं सोडा, परमार्थामध्ये सुद्धा कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही हे सुद्धा माझ्या लक्षात येत नाही. तर मला सांगा की परमार्थामध्ये तुम्ही कोणावर विश्वास ठेवता? हा प्रश्न जेव्हा त्या व्यक्तीने त्या साधकानं तुकोबारायांना केला तेव्हा तुकोबाराय सांगू लागले अभंगाचं पहिलं चरण. संतांचे पाये आम्हाला विश्वास, 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 संतांचे पाये आम्हाला विश्वास,
पायी हा माझा विश्वास सर्व भाविकास झालो त्यांचा. याचा गेर वाढवायचा, आवाज वाढवायचा, मॉनिटरचा इतका आवाज द्या की बाबांनो संतावर माझा पूर्ण विश्वास आहे, संतावरती माझा, चरणावर माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की सगळं जग हे विश्वासावर चालतं. म्हणून परमार्थ असो वा प्रपंच याच्यामध्ये विश्वास फार महत्वाचा आहे. म्हणून तसं तुकोबाने सांगतात माझा संतावर विश्वास आहे. बघा, ज्या वेळेला संताचा अनुभव घेतला त्यावेळेला अनेक जण सांगतात की बाबा माझा संतावर विश्वास आहे. म्हणून अनुभव असल्याशिवाय जगाला उपदेश कुणी करतं का? अनुभव आहे अंगा तेव्हा या जगात येत असे. अनुभव घेतल्याशिवाय एखादा संत उपदेश करत नाहीत. आणि मी तुम्हाला सांगेन की उपदेश करण्याचा अधिकार सुद्धा त्याच व्यक्तीला आहे जो व्यक्ती स्वतः त्या गोष्टी आचरणात आणतो आणि मग त्यांनी काय केलं पाहिजे, जगाला उपदेश केला पाहिजे. म्हणून संतांनी स्वतः त्या गोष्टी आचरणामध्ये आणल्या आणि मग जगाला उपदेश केला. म्हणून सांगितलं की बाबांनो संत किती श्रेष्ठ आहेत. म्हणून तुकोबारा म्हणतात संताची पायी हा माझा विश्वास आहे, संतावर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यांच्या चरणावर माझा पूर्ण विश्वास आहे. बघा महिला मंडळ, तुमच्या गावामध्ये पती पत्नीची भांडण होतात का? काय कमाल होत ना तुमच्या गावामध्ये? होतात का? दगड घेऊन माग पत्नी लागते का पती लागतात? इथपर्यंत नाहीत का? बरोबर, जरा कमी होतात. तुमचं झालंय का? न होता एवढा अनुभव आहे ह्यांना, तसं काहीच नाही म्हणा. हा, लग्न झालं तरी एवढा अनुभव आहे. प्रत्येक गावामध्ये कुठेही जाऊ द्या पती पत्नीचे भांडण होतात. पती पत्नीचे भांडण झालं, पती निघून गेले, संध्याकाळी पत्नीने स्वयंपाक तयार केला. आता पत्नी रागामध्ये असेल तर एखाद्या पतीला स्वयंपाक करताना त्याच्या ताटामध्ये किंवा त्याच्या जेवणामध्ये औषध टाकू शकते? पती काय बघत बसलाय का? टाकू शकते ना, विचार करा. टाकू शकते, पण ती टाकते का? टाकत नाही. मला हेच म्हणायचंय की प्रपंच विश्वासावर चालतो, परमार्थ सुद्धा विश्वासावर चालतो. म्हणून प्रपंचामध्ये विश्वास आहे, परमार्थामध्ये विश्वास आहे. चला थोडस पुढे जाऊ. बघा, तुम्ही आम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो ही फार मोठी गोष्ट नाही. बरं, एखादा मित्रावर विश्वास ठेवतो हेही साहजिक आहे. एखादा संत संतावर विश्वास ठेवतात साहजिक आहे. परंतु एखादे राक्षस संतावर विश्वास ठेवतात ही फार मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे का? राक्षस कुळातला एखादा व्यक्ती आहे आणि तो संतावर विश्वास ठेवतो म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. ऐका, तुम्हाला सांगेन की कोणत्या राक्षसानं संतावर विश्वास ठेवला. तोपर्यंत 2 मिनिटं भजन करू. विठ्ठल बघा, ज्या वेळेला रावणाची पत्नी हिला स्वप्न पडलं. रावणाची पत्नी कोण, कोणी सांगायचे थांबलेल्या महिला मंडळ? रावणाची पत्नी, वा, तुम्ही महिला भजनी मंडळ दिसायला गावातलेच आहोत का? बरं, दुसऱ्या गावच्यात का? बरं, मस्त धोंड्याच्या महिन्यात एक रंगाची साडी घालून सेम सेम आला. कुठं धोंडे जेवण होतं? भजनाची साडी आहे. हा, काय सांगत होते मी? रावणाची, हा, रावण काय हुशारच होतो मी खरंच. रावणाची पत्नी मंदोदरी हिला स्वप्न पडलं. असं भयानक स्वप्न पडलं, असं भयानक स्वप्न पडलं की ती मंदोदरी सांगू लागली. त्या स्वप्नातून जागी झाली आणि रावणाकडे पळत जाऊन सांगू लागली मला फार भयानक स्वप्न पडलं. काय पडलं? सांगितलं असं मला विचित्र स्वप्न पडलं ना, मी जागा होऊन तुमच्याकडे सांगायला आले. आणि ती नामदेवांच्या भाषेमध्ये सांगू लागली. मंदोदरी बोले रावणा प्रती, 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 मंदोदरी बोले रावणा प्रती. एक स्वप्न पाहिले म्या रात्री, एक स्वप्न पाहिले म्या रात्री, एक स्वप्न पाहिले म्या रात्री, एक स्वप्न पाहिले म्या रात्री. नेणू वानर मिळाले किती, नेणू वानर मिळाले किती, नेणू वानर मिळाले किती, नेणू वानर मिळाले किती. शिलासागर वाणी रे, शिलासागर वाणी रे, शिलासागर वाणी रे, शिलासागर वाणी रे. ओ नेणू गंगावरी आला, नेणू गंगावरी
काय सांगू लागली? मंदोदरी बोली रावणा प्रती, मंदोदरी बोली रावणा प्रती, एक स्वप्न पाहिले मी राती. सांगितलं मी भयानक स्वप्न पाहिलं. बघा प्रभू रामचंद्राने तुमची अवस्था बिकट केलेली आहे. रक्तबंबाळ असं तुमचा अवतार झालेला आहे. म्हणून असं भयानक स्वप्न मला पडलं आणि ती अगदी घाबरू घाबरू रावणाला सांगू लागली. रावणाने विचारलं, बरं मंदोदरी असं भयानक तुला स्वप्न पडलं, विको कमी करायचा. जेवढं भयानक स्वप्न तुला पडलं, बरं तुझं काय म्हणणं आहे? तेव्हा तिने सांगितलं, आवाज वाढवा, माझं एकच म्हणणं आहे. काय? प्रभू रामचंद्रांना शरण जा. काय म्हणणं आहे? प्रभू रामचंद्रांना शरण जा. रावणाने सांगितलं की मंदोदरी हे तू मला सांगत आहेस प्रभू रामचंद्रांना शरण जा, पण आई मला बिभीषणानं सांगितलं प्रभू रामचंद्रांना शरण जा, पण मी ऐकलं नाही. नवी नवी मला इंद्रजितांनी सांगितलं प्रभू रामचंद्रांना शरण जा, मी ऐकलं नाही. आज तू मला सांगत आहेस प्रभू रामचंद्रांना शरण जा, मी ऐकणार नाही. पण आई एकदा मी जात असताना मला नारदाची भेट झाली. नारद हे संत आहेत बरं का, महिला मंडळ. पण नारदाची भेट झाली आणि नारदाची भेट झाल्याच्या नंतर मी नारदाला विचारलं की नारदजी मला सांगा, मी प्रभू रामचंद्रांबरोबर वैर पत्करलेलं चांगलं की प्रभू रामचंद्रांना शरण गेलेलं चांगलं? त्यावेळेला मला नारदजीने सांगितलं, राक्षस कुळाचा जर उद्धार करायचा असेल तर प्रभू रामचंद्रांबरोबर काय वैर पत्करलेलं चांगलं. म्हणून मी कोणाचं ऐकलं? संत वचनी हा विश्वास. नारदजी कोण आहेत? संत आहेत. आणि रावण कोण आहे? बोला बोला बोला, कोण आहे? वा, राक्षस कुळातला व्यक्ती सुद्धा संताचा ऐकतो. म्हणून तुकोबारा सांगतात, माझा सुद्धा संतावर विश्वास आहे. विठ्ठल बरं, याच्याही थोडस पुढे जाऊन तुम्हाला सांगेन. मी सांगितलं तुम्हाला मित्राचा मित्रावर एखाद्या विश्वास बसेल, परंतु एखादा शत्रू आहे, शत्रूचा शत्रूवर विश्वास बसेल का? बोला महिला मंडळ, झोपल्या का काय? हा, माना हलवत चला, बोलत चला. तुम्ही बोलत चला बरं का. मी इकडे जात नाही पुरुषाकडे, मी तुमच्याकडेच येणार, कारण तुम्ही माझ्या पक्षाचे आहात, म्हणून मी तुमच्याकडेच येणार. बघा, एखाद्या मित्राचा मित्रावर विश्वास असतो, पण शत्रूचा असतो का? राहत नाही. पण एखाद्या शत्रूचा विश्वास सुद्धा निर्माण करण्यासाठी आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टीचा त्याग करावा लागतो. आणि तो त्याग जर कोणी केला असेल तर फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलाय, बाकी कोणीही केला नाही. पण असा राजा जीवनामध्ये कधीच होणे नाही, कधीच नाही. ऐका, ज्या वेळेला शाहिस्तेखानाची बोटं कापली गेली, सगळीकडे आरडाओरडा चालू झाला, सगळीकडे गोंधळ चालू झाला. आणि हे सगळं चालू असताना शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानाच्या जवळ आली आणि म्हणू लागली, भैया, अरे भैया गजब हो गया, ओ भैया गजब हो गया. शाहिस्तेखान म्हणू लागला, बहना, अरे ओ बहना क्या हो गया, अरे ओ बहना क्या हो गया. शाहिस्तेखानाची बहीण म्हणू लागली, भैया गजब हो गया, मेरी बेटी कहीं भी दिखाई नहीं दे रही है. कमबख्त उस शुभा ने मेरी बेटी को उठा कर ले गया होगा, उस शुभा ने मेरी बेटी को उठा कर ले गया होगा. ऐका, यावर शाहिस्तेखान उत्तर देतोय काय? आपल्या बहिणीला म्हणतो, बहिणा, अरे बहिणा बेफिकर रहना, वो शुभा किसकी उंगली काट सकता है, वो शुभा किसकी गर्दन काट सकता है, लेकिन वो शुभा किसी माँ और बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता, माँ और बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता. हा विश्वास जर कोणाचा असेल, एखाद्या शत्रूचा महाराजांवर विश्वास असणं ही सोपी गोष्ट नाही. पण हा विश्वास मिळवण्यासाठी सुद्धा आयुष्यामध्ये भरपूर काही त्याग करावा लागतो, तेव्हा हा विश्वास संपन्न होत असतो. विठ्ठल म्हणून तुकोबारा सुद्धा म्हणतात की बाबांनो, संतावर माझा विश्वास आहे. कारण संत संसारी जनामध्ये साधक श्रेष्ठ, साधकापेक्षा सिद्ध श्रेष्ठ, आणि सिद्धापेक्षा संत श्रेष्ठ. संतापेक्षा जगतामध्ये कोणी श्रेष्ठ आहे का? कुणीच नाही. म्हणून माझा संतावर विश्वास आहे. कारण काय? संत ज्या ज्या वेळेला आम्ही अडचणीत आहोत,
आमच्या आयुष्याचा उद्धार करणारे संत आहेत, आम्हाला चांगले मार्ग दाखवणारे संत आहेत. नवे नवे वेळोवेळी आम्हाला काय करतात, जाग करतात ते संत आहेत. बरोबर आहे. जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भाव चरणे देवा माता, भाव चरणे देव माता, सुख वेदता जन्माच्या काय केलं संतांनी, वेळोवेळी जागा करण्याचं काम केलं. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवू माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. थोडंसं गायन करताना विकू द्यायचं तुम्ही तुमचं. सांगितलं वेळोवेळी जागा करण्याचं काम संतांनी केलं म्हणून संत जगतामध्ये श्रेष्ठ आहे, म्हणून संत विवेकशील आहेत. म्हणून माऊली म्हणतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जी. सगळ्यात श्रेष्ठ जगतामध्ये कोण आहे, संत आहेत. मग त्या संतांनी सांगितलं की संतांची पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. संपूर्णपणे मी संतांचा काय झालोय, दास झालोय. दास म्हणजे कायेने, वाचेने आणि मनाने मी त्यांचा दास झालोय, सरळ सरळ सांगतात. म्हणून बघा, एखाद्या भगवंताचं नामचिंतन करायचंय, अंतरंगात भाव महत्वाचा पाहिजे. महिला मंडळ इकडे बघा माझ्याकडे, तुम्हाला माझी भाषा कळते ना, का कन्नडा बोलायचे तुम्हाला जमतं बरं का, कन्नडा नाही ना. आणि मी काही 2 पर्यंत कीर्तन सोडणार नाही. असं आहे की पाऊस आला तर काही टेन्शन नाही, एवढी सुंदर जागा आहे. किती पाऊस येऊ द्या, कितीही वारे येऊ द्या, उठून पडण्यासारखी सुद्धा जागा नाही. म्हणून मी 2 पर्यंत कीर्तन सोडणार नाही. तुमची काही अडचण नाही ना. हा बसचा 2 पर्यंत तर कोण आणलं लिहिला प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी काय करावं लागतं, श्रद्धेने त्याची भक्ती करावी लागते, किंवा ती भक्ती अगदी भावनेतून करावी लागते. त्याच्याशिवाय देव प्रसन्न होत नाही. नुसतं देवावर कसलंच काही विश्वास ठेवायचा नाही, अंतरंगी भाव नाही, मनी नाही भाव, आणि देवा मला पाव, देवा आशांना पावायचं नाही रे, आणि देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणून देव असं मिळणार, पण देव मिळतो. कधी मिळतो, मिळतो तशी भक्ती करावी लागते, तेव्हा देव मिळतो. मला सांगा, देवाने नामदेवरायाच्या हाताने नैवेद्य खाल्ला की नाही, खाल्ला. तशी भक्ती तुम्ही आम्ही करावी लागते. शबरीच्या हाताने प्रभू रामचंद्रांनी बोरं खाल्ले की नाही, तशी भक्ती करावी लागते, तेव्हा देव खात असतो. देव आपल्या सोबत काय करत असतो, काय करत असतो, आनंद सुद्धा घेत असतो. म्हणून देवासाठी अगदी मोकळ्या मनाने ती भक्ती करावी लागते, मोकळ्या मनानं. ज्या वेळेला अंतरंगातून आपण भक्ती करतो तेव्हा देव सुद्धा आपल्याला जवळ घेतो, जगाच्या मालक आपल्याला जवळ घेतो. नाही सांगते, मनोभावी भक्ती करणाऱ्याला जगात कुणी जरी नाही साथ दिली तर माझा जगाचा मालक पांडुरंग परमात्मा नक्कीच साथ देतो. हे नारदाच्या गादीवर थांबून तुम्हाला बोलते. म्हणून अशा या पांडुरंग परमात्म्यावर श्रद्धा ठेवून तुम्ही आम्ही भक्ती करावी लागते. पंढरपूरला कोण कोण गेले, हात वर करा जरा. बर, सगळेच आपण पंढरपूरला जातो, तर आम्ही सगळेच गेलो म्हणा. पंढरपूर मध्ये कोणता देव आहे, भगवान शंकर आहे. बोला बोला बोला. पाठीमागच्या महिला मंडळ तुमची का माझी कट्टी पण नाही.
बोला जरा, कोणता देव आहे? पांडुरंग परमात्मा आहे. बघा, त्या देवाचं दर्शन तुम्ही आम्ही आता आली आषाढी वारी, महिनाभर वारी करून त्याचं दर्शन आपण 2-2 दिवस थांबून रांगेमध्ये दर्शन घेत असतो. पण ज्या वेळेला आपण त्या भावनेतून श्रद्धेतून घेतलं तेव्हा देव तुम्हाला आम्हाला प्रसन्न होत असतो. देवाने जात पाहिली नाही, देवाने धर्म पाहिला नाही, देवाने काही पाहिलं नाही, फक्त शुद्ध अंतःकरणातून केलेली भक्ती पाहिली. म्हणून ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करतो आतवर का मध्ये, त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करण्याच्या आधी कोणाचं दर्शन करतो? क्या बात आहे, टाळी वाजवतायसाठी कानपत्राचं दर्शन करतो आणि मग पांडुरंग परमात्म्याचं आपण दर्शन घेत असतो. बघा, कानपत्र कोण आहे? कोण आहे? ब्राह्मण कुळातली आहे का? नाही. तरी सुद्धा जगाच्या मालकाने जवळ केले. काय कशामुळे केलं असेल? एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानपत्राला देवाने मंदिरात जागा दिली. भक्ती पाहून भक्ताची आला भेटाया श्रीहरी, भक्ती पाहून भक्ताची आला भेटाया श्रीहरी. पुढचं जाऊन म्हणायचं आपापल्या घरी. जेवढं आपल्या कीर्तनात लागतंय तेवढं घेते मी, आवांतर जास्त नाही. पण एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, जगाच्या मालकाने तिला जवळ घेतलं. म्हणून माझ्या देवाने काय पाहिलेलं आहे? फक्त शुद्ध श्रद्धा आणि भाव पाहिलेले आहे. विठ्ठल म्हणून त्या देवाला आधी आपण आपलंसं करून घ्यायला शिकलं पाहिजे. आपलं तो जो एक देव आहे, जगाचा मालक आहे, त्याला आपण आपलं करून घेऊन त्याची भक्ती केली पाहिजे. म्हणून तुकोबाराय सुद्धा सांगितलेलं आहे की देवाला काय करा? आपलंसं करा. आपुला तो एक देव करून घ्यावा, देणे विना जीवा सुख नाही. कारण हा देव काय करतो? आनंद देतो. आनंद. म्हणून त्या देवाला काय करा? आपलं करा. लक्षात घ्या, इकडं तिकडं भरकटत बसण्यापेक्षा, इकडं तिकडं अन्य रस पीत बसण्यापेक्षा माझ्या भगवंताच्या नामाचा रस घ्या. नामाचा रस सेवी तो हा रस, वाटी तो अनेक, घ्या रे होऊ नका रानभरी. मग या रसामध्ये एवढा आनंद आहे. पण शोकांतिका ही आहे, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, शोकांतिका ही बनत चालली की तरुण जी मुलं आहेत 90% तरुण मुलं व्यसनाच्या अधीन झालेली आहेत. माझी विनंती असली तरुण सर्व बांधवांना, छत्रपतीची मावळी म्हणून तुम्ही आम्ही मिरवतो, पण या व्यसनाच्या अधीन तरुण मुलांनी जाऊ नये. कारण व्यसनाच्या अधीन जो गेला ना तो आयुष्यातून निघाला म्हणून समजा. पण व्यसनाच्या अधीन जाऊ नका. कारण इथं बघा, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, इथं येणारा तरणा भाग्यवंत आहे. कसा आहे? अगदी भाग्यवंत म्हणून इथं या आणि त्या भजनाचा आनंद घ्या. की वाक्य सांगू, सुंदर असं वाक्य सांगितलं बघा, रस इतरत्र घेण्यापेक्षा भगवंताचा रस घ्यायला शिका. एक वाक्य फार गोड आहे, ऐका. जाम पे जाम क्या पीती हो आधी रात में उतर जाएगी, जाम पे जाम क्या पीती हो आधी रात में उतर जाएगी, प्याला पीना है तो हरि नाम का पियो, आपकी पूरी जिंदगी सुधर जाएगी, आपकी पूरी जिंदगी सुधर जाएगी. या नामाचा रस घ्यायला शिका. विठ्ठल कारण हे नाम काय आहे? सार आहे. सार काय आहे? सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? भगवंताचं नाम आहे आणि ते सार आहे. हे नाम घेऊन आनंद घ्यायला शिका. तुकोबाराने सांगितलं, मी भावनेतून ते केलेलं आहे, त्या भगवंताला जवळ केलेलं आहे आणि त्या संतांना सुद्धा. म्हणून संतांवर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला सांगतोय, भावाशिवाय काही होत नाही. बघा, एक नवीन लग्न झालेलं जोडपं शहरात राहणार होतं, पंढरपूरला गेलं. कुठे गेलं महिला मंडळ? पंढरपूरला. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर आषाढी मोठी एकादशी, दुसऱ्या दिवशी काय असते? बारस असते. मग बारशेला भोजनासाठी काय असतं पंढरपूरमध्ये? मोठ्याने बोला, मोठ्याने. हा, पुरणाची पोळी असते. आता जसं की धोंड्याच्या महिन्यामध्ये रोज आपली पुरणाची पोळी चालूच आहे की नाही? आम्ही सुद्धा धोंडे खाऊनच इकडे आलो. पुरणाची बरं का चालू आहे. तसं पुरणाची पोळी त्यांनी खाल्ली. पती पत्नीनं पहिल्यांदा पुरणाची पोळी खाल्ली. दोघांनाही आवडली. पत्नीकडे गेला, म्हणाले, का ग आता तू खाल्ली का ती पुरणाची पोळी? हो खाल्ली. पण कसं बनवतात माहितीये का? मला माहिती नाही. पण ज्यांनी बनवले त्यांच्याकडे जा आणि ती पुरणाची पोळी कशी बनवायची ही सगळी रेसिपी देऊन घे.
आता तुम्ही आम्ही करतो की नाही, एखादं काही करायची रेसिपी, ढोकळा करायचा कसा करायचा टाका युट्यूबला, ढोकळ्याची रेसिपी कशी करायची, एखादं थालीपीठ करायचं, एखादा पराठा करायचं, आपण युट्यूबला टाकतो आणि सगळं आपण मागवून घेतो आणि तसं बघून आपण पदार्थ तयार करत असतो. तसं तिनं त्या आजीकडे गेली आणि सांगितले, आजीबाई अहो मला सांगा ना पुरणाची पोळी कशी बनवतात. वही घेतली, पेन घेतली, सगळं काही लिहून घेतली आणि लिहून घेऊन आपल्या शहरामध्ये परत आले. एक 8 दिवस गेल्याच्या नंतर तिच्या पतीला आली कशाची आठवण, पुरणपोळीची. आणि आपल्या पत्नीला म्हणलं, का ग, अगं पंढरपूरमध्ये आपण पुरणाची पोळी खाल्ली होतो आणि ती पोळी फार गोड लागली, छान लागली, तुला बनवता येईल का. ती म्हणली हो, पण मी माझ्या 4 मित्रांना आमंत्रण देऊ, काही हरकत नाही. म्हणली जावा. तुमच्याकडे हरभऱ्याचं पुरण करतात का तुरीचं, हरभऱ्याचं का, तुरीचं नाही का. बरं, तिने हरभऱ्याची डाळ घातली, डाळ शिजत आली, त्यात गूळ टाकली, साखर टाकली, ग्लासभर तिखट मिरचू टाकली. तुमच्याकडे टाकतात का. ते नाही टाकली, नाही काळजी करू नका. सगळं काही तिने पुरण तयार केली, पीठ मळली, भजे पापडा काढली. तुमच्याकडे भरडा करतात का, करतात का. बरं, बरंच चवदार आहे तुमच्याकडे. तिनेही भरडा सुद्धा केली. बघा सगळं काही तयार केली, फक्त पोळ्या करायच्या राहिल्या. तिने विचार केला, पती परमेश्वर आले त्यांच्या मित्रांना घेऊन की गरम गरम पोळ्या टाकाव्या. वाट बघत थांबली, आले ते घरी. त्यांना सांगितले 15 मिनिट तुम्ही बसा, म्हणली मी गरम गरम पोळ्या टाकते. इकडे स्वयंपाक घरामध्ये आली पोळ्या करण्यासाठी. तो जो लाडू उंडा म्हणतात तो तयार करू लागली. बघा पुरणाचा मोठा गोळा घेतली, पिठाचा छोटा गोळा घेतली आणि तो पुरणात टाकला. आली असेल का पुरणाची पोळी महिला मंडळ. हा आले नाही. तिने विचार केला, कस काय चुकाले. म्हणली वही तू जशाच तसं लिहून आणले, आजीनं सांगितलं तसं. मिस्टेक कुठं व्हायला तिला काही कळच नाही गेली, लक्षात काय येईना. तिने विचार केला, अरे म्हणली पंढरपूरमध्ये जी आजी होती की नाही, त्या आजीच्या अंगावर पांढऱ्या रंगाची साडी होती. म्हणली आत गेली, पांढऱ्या रंगाची साडी घातली आणि साडी घालून परत पुरणाची पोळी तयार करू लागली. परत पुरणाचा मोठा गोळा घेतली, पिठाचा छोटा गोळा घेतली, त्या पुरणात टाकू लागली. आली असेल का पुरणाची पोळी महिला मंडळ. आली नाही. तिने परत विचार केला, अरे म्हणली पंढरपूरमध्ये जी आजी होती ना, त्या आजीच्या हातामध्ये बांगड्याच नव्हत्या. म्हणली परत हातातल्या बांगड्या काढली, परत पुरणाचा मोठा गोळा घेतली आणि पिठाचा छोटा गोळा घेतली, त्या पुरणात टाकू लागली. आली असेल का पुरणाची पोळी. शक्य नाही. दृष्टांत संपला, पण यातला सिद्धांत लक्षात घ्या. लिहून काढून काहीही साध्य होत नाही. काकडा हरिपाठ नुसतं पाठ केला याचं फळ नाही. जर गोष्टी अंतरंगातून बाहेर निघतात ना, भावनेतून बाहेर निघतात ना, त्या गोष्टी खऱ्या साध्य होतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, मी भावनेनं त्यांचा दास झालेला आहे. विठ्ठला संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. का झालो, ते संत माझं हित करतात अभंग. Krishna
त्याची माझी हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबऱ्या सांगतात की काय करतात संत माझे हित करतात आणि त्या संतांची जर संगत तुम्ही केली तर भगवान परमात्म्याची गोपाळाची कृपा माझ्यावर कधी होईल सांगता येत नाही. म्हणून संगतीचा परिणाम आपण या ठिकाणी सुंदर असं श्रीमद भागवत कथा ऐकतोय. याच्यामध्ये अनेक कथा तुम्ही आम्ही श्रवण करतो, अनेक कथा आपल्याला सांगता येतील, तेवढा वेळ आपल्याकडे शिल्लक नाही. पण सांगितलं की बाबा संतांची संगत केली की भगवंताची कृपा आपल्यावरती होत असते. कारण ते संत तुम्हाला आम्हाला प्रत्येक अडचणीमध्ये सहकार्य करतात, प्रत्येक वेळेला आपल्याला काय करतात कडेवर घेण्याची ताकद ठेवतात. अभंगाचं तिसरं चरण बागलिया माझा वाहतील करे, बागलिया माझा वाहतील करे, बागलिया माझा वाहतील करे, बागलिया माझा वाहतील करे. त्यांची आणि जोडी सर्व सुख. संतांच्या संगतीमध्ये सर्व सुख आहे, भगवंताच्या नामामध्ये सर्व सुख आहे. म्हणून सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर की संतांच्या आणि भगवंताच्या नामामध्ये सुख आहे. म्हणून सांगितलं की बाबांनो हे नाम तुम्ही घ्या. नाम कसं आहे श्रेष्ठ आहे. आज जी श्रीमद भागवत कथा तुम्ही श्रवण करताय बघा, याच्यामध्ये नामाचं किती महत्व आहे आपण आजपर्यंतच्या कथेमध्ये श्रवण केलेलं आहे. म्हणून अखंड कलियुगी उद्धार हरीच्या नामे, म्हणून नामाशिवाय पर्याय नाही. म्हणून अनेक संकट निघून जातात. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून ती नाम घ्या, कारण संसार आयुष्यभर आहे. कसा आहे आयुष्यभर आहे, हे काही सुटणार नाही. पण प्रत्येक संतांनी सांगितलं संसारी असावे आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. असं तुम्ही त्या भगवंताचं नाम करा, कारण संसार आहे तो काय आहे लटका आहे, लटका आनंद आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया ये रजार वाया ये रजार वाया ये रजार हरी वीणा, वाया ये रजार हरी वीणा. हरी मुखे मन
म्हणून आनंद परमार्थाचं घ्या. सुंदर अशी कथा तुम्ही ऐकलं. भगवान श्रीकृष्ण यांची लीला, त्यांचा जन्म सोहळा तुम्ही या ठिकाणी साजरा केला असेल. असं गोड माझ्या भगवंताचं स्वरूप आहे. भगवान परमात्मा दिसायला गोड आहे, असायला गोड आहे आणि जाणून घ्यायला सुद्धा कसं आहे, अगदी गोड आहे. म्हणून प्रत्येकाचं महत्व त्याच्यावर जडले. म्हणून आपण म्हणतो बघा किती सुंदर आहे भगवान परमात्मा, की प्रत्येक जण अगदी भारावून जातो त्याला बघितल्याच्या नंतर. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. एक तो तेरे होठ पतले, दूसरा लाली लगी, तीसरा तेरा मुस्कुराना, दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. एवढा गोड परमात्मा आहे. म्हणून त्याच तुम्हाला आम्हाला भजन करायचे. सगळ्यांनी हात वर करा. झाली का झोप? हात वर करा. कट्ट्यावरचे वट्ट्यावरचे मागे बसलेले मोबाईल बंद करा. सगळ्यांनी हात वर करा. खुर्चीवर बसणाऱ्याने ज्यांनी पंक्तीला पहिल्यांदा बसून खाल्लं त्यांनी सगळ्यांनी हात वर करा. करा बाबा करा. सिस्टीम आले सोडून करा. सगळ्यांनी हात वर करा. जरा सरका दिसाले मला. करा बाबा करा. ज्यांनी हात वर केला नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ म्हणून हात वर कर. चला कमीत कमी शेजारी तर म्हणून बाबा माझी शपथ घातली. हात वर कर. करा सगळ्यांनी हात वर करा की बाबा. केले का सगळ्यांनी हात वर? सगळे मंडपातले बाहेरचे. वा वा वा. राहू द्या 10 मिनिटं. छान वाटत. हा जाऊ भाऊ तुम्ही चहा पिऊन या. मी जाऊ. वा सुंदर अशी भागवत कथा चालू आहे. सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचं. टाळी 1 साथ वाजवायची माझ्यासोबत बरं का, माझ्यासोबत. आणि कुणी हात खाली करायचे नाही. चला हात वर आणखी टाईट. जय जय राधा रमण हरी बोल, 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 हरी बोल, हरी बोल, जय राधा रमण हरी बोल. अगदी गुंग झाला तो खरा मुलगा झाला बरं का. ती खरी मुलगी झाली. म्हणून नाचायचंय डुलायचंय फक्त या पवित्र ठिकाणी या धर्म मंडपामध्ये डुललं पाहिजे. विठ्ठला मागली यामध्ये वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख, त्याची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, गोपाळ रखुमाई, गोपाळ संतांनी आमच्यासाठी जे शिल्लक ठेवलंय ते आम्ही आवडीनं त्याचं सेवन करेन. अभंग
संतांनी तुकोराने सांगितलं सरसर की तुका म्हणे शेष म्हणजे शिल्लक जे संतांनी आम्हाला शिल्लक ठेवले त्याचं आवडीनं आम्ही सेवन करू आणि संतांनी जे आमच्यासाठी वचन ठेवले ना त्या वचनावर आम्ही कायम चालू का चालू त्याची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी अभंगाचा सरळ सरळ भावार्थ
आणि विस्तृत असं चिंतन या ठिकाणी झालेलं आहे. अगदी 10 मिनिटं ते 15 मिनिटं आपल्याकडे वेळ आहे. त्या वेळामध्ये काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन. नेहमी माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून मी सांगत असते की आयुष्यामध्ये कधी कोणाचं चांगलं करता आलं तर करा, पण कोणाचं वाईट करू नका, कळकळीची विनंती आहे. कारण जर आपण कोणाचं 10% वाईट करण्याचा प्रयत्न केला ना महिला मंडळ, तो देव आपल्या 20% कधी वाईट करेल सांगता येत नाही. म्हणून इतरांचं वाईट करताना 100 वेळेला विचार करा. कारण आपण इतरांचं वाईट केलं की आपलं सुद्धा वाईट होत असतं. चांगले कर्म करा, कर्म चांगलं केलं की त्याचं फळ सुद्धा कसं अगदी चांगलं मिळत असतं. आनंदाने जीवन तुम्ही आम्ही जगलं पाहिजे. कारण आयुष्य परत मिळणार आहे का? परत मिळणार नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. आयुष्य हे परत मिळत नाही. म्हणून कसं जगायचं? आनंदाने जगायचं, आनंदाने. तुम्हाला मला माहिती आहे बघा, एक सुंदर असं गीत आहे, गाथ्यातलं नाही, कशातलं नाही. आपला अभंग झाले म्हणून थोडंसं, कारण एक माझी सवय, शक्यतो मी अभंगाच्या बाहेर कधी जात नाही. मी जसं लहान म्हणजे लग्नाच्या आधीपासून मी कीर्तन करायला लागले तेव्हापासून एक तत्व सांभाळत की आधी थोडंसं बाहेर जायचं नाही. एखादा कथाकार कीर्तनकार जर जागा सोडून थोडं बाजूला गेले की पटकन जागेवर सुद्धा येता यावं. तो झाला खरा कीर्तनकार आणि कथाकार. म्हणून आनंद द्या आणि आनंद घ्या. का दुसऱ्याला सुद्धा रडवा ना आपण सुद्धा रडा. होय महिला मंडळ. बघा एक सुंदर गीत आहे बघा, थोडं विकू द्या की बोलायला. या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समदुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, सुगंध परी दरवळावा. असा आनंद तुम्हाला मला. ज्याप्रमाणे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगले विचार घेतले, जगाला चांगले विचार दिले, तर ते विचार तुम्ही आम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. म्हणून सगळ्यात महत्वाची मला तुम्हाला या ठिकाणी सूचना सांगायचे की प्रत्येकाने आपापल्या आईवडिलाची सेवा करा, आईवडिलाची काळजी करा. कारण सांगू, जगताच्या पाठीवर तुम्ही जगामध्ये कितीही पैसा टाका, प्रत्येक नाती तुम्हाला मिळतील, पण माय बापासारखं निस्वार्थ प्रेम या जगात तुम्हाला लाखो रुपये दिले तरी मिळणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, कारण जाकर देखो दुनिया में कोई नेक इंसान नहीं मिलेगा, जाकर देखो दुनिया में कोई नेक इंसान नहीं मिलेगा, जाकर देखो मंदिर और मस्जिद में माँ बाप से बड़ा कोई भगवान नहीं मिलेगा, माँ बाप से बड़ा कोई भगवान नहीं मिलेगा. म्हणून माझी विनंती, आई वडिलांची सेवा करा. कारण मायबाप पुन्हा पुन्हा मिळत नाही. त्यांचे आपल्यावरती फार उपकार आहेत, फार उपकार. त्यांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही. एवढे उपकार त्या मायबापाचे आहेत. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आता जास्त सांगायला तुम्ही काही एवढे वेळे नाही, फार हुशार आहात, माझ्यापेक्षाही हुशार आहात. ज्या माझ्या राजाने सुंदर असे विचार, एवढंच नाही, आईचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता हिंदवी स्वराज्याची स्थापना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. म्हणून आई बापाचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. सांगू बघा, मुलांना मुलींना माझी सूचना आहे, भरपूर शिका, भरपूर शिका आयुष्यामध्ये. पण गावातून जर आपला बाप चालला, आपली माय चालली, तर 4 लोकांनी म्हणलं पाहिजे याची मुलगी वागायला खूप चांगली आहे आणि याचा मुलगा वागायला खूप चांगले आहे. एवढं जीवनामध्ये तुम्ही चांगलं बघा, तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि हेच सगळ्यात मोठी संपत्ती आपली. बाकी आपली काही किती पैसा प्रॉपर्टी याला महत्व नाही. आपली लेकरं चांगलं निघणं किंवा आपण मायबापाची चांगलं निघणं ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी. माझी सगळ्यांना कळकीची विनंती, भरपूर शिक्षण आयुष्यामध्ये शिकावं. बघा, आज माझे वडील सुद्धा कीर्तनाला आले. माझं शिक्षण MA BEd MPhil आहे. जिल्हा परिषद शाळेला मी शिक्षिका जॉब करते, ड्युटी करते. माझ्या वडिलांची इच्छा होती म्हणून मी या नारदाच्या गादीवर थांबले. कीर्तन शिकण्यासाठी ना आळंदी, पंढरपूर, वृंदावन, अयोध्या मी कुठंच गेले नाही. फक्त माझ्या वडिलांची इच्छा होती, आईची इच्छा होती, मी कीर्तनकार बनावं.
लातूरमध्ये शाळा शिकता शिकता मला त्यांनी पुस्तकं आणून दिले, त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास करून इथपर्यंत मी आले. फक्त नारदाचीच गादी नाही, आपली जिद्द असेल, मायबापाचा आशीर्वाद आणि माझ्या पांडुरंगाची कृपा असेल ना, तर माणूस जगामध्ये असाध्य गोष्ट सुद्धा साध्य केल्याशिवाय राहत नाही. फक्त जिद्द असेल. व्याजींच्या गादीपर्यंत माझ्या पांडुरंग परमात्म्याने मला नेहून बसवलंय. ही सगळी ताकद त्याची आहे. त्याचं नाव घ्या, आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडणार नाही, कधीच. म्हणून माझी विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला आम्हाला चांगली शिकवण दिली. आधी माझा विषय लग्नाच्या आधीपासून मी माझ जाऊ यांच्यावर व्याख्यान करायचे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यान करायचे. त्याच्यानंतर मी कीर्तनाला सुरुवात केली. पण माझा सगळ्यात आवडता विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण चरित्र. शिवजयंतीला संपूर्ण शिवचरित्र मी सांगत असते. आपल्याकडे आता कीर्तनामध्ये वेळ कमी असतो, थोडक्यात काही गोष्टी सांगून एक सुंदर असा पोवाडा घेऊ आणि कीर्तनाला पूर्ण विराम देऊ. घ्यायचंय का नाही? सुद्धा अंगावर काटा आला पाहिजे. ही आहे आपल्या मराठीची आन मान शान आणि छत्रपती शिवाजी महाराज लक्षात घ्या. कारण 33 कोटी देवाची अब्जावधी मंदिरे असताना, 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना, एकही मंदिर नसताना जे अब्जावधीच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. पण असा राजा पुन्हा होणे नाही. म्हणून एकच या ठिकाणी म्हणावं वाटतं, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी गिरटापरी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी गिरटापरी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा किती राजा कनका शिवाजी राजा, उगवला तारा किती राजा कनका शिवाजी राजा. मराठा मरदा हो विखुरदा, मराठा मरदा हो विखुरदा, छाती तो शत्रूंचा होता, ओ छाती तो शत्रूंचा होता. उगवला तारा किती राजा कनका शिवाजी राजा, उगवला तारा किती राजा कनका शिवाजी राजा. जिजाऊची पुण्याई कशी आली हो पराला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पराला. ओ बाबा माझा शुभा जन्मला, ओ बाबा माझा शुभा जन्मला. भक्ती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची, माझ्या भक्ती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची. जन कल्याणाची घडा जगद्गुरु तुकोबांची, जन कल्याणाची घडा जगद्गुरु तुकोबांची. कोण वंदिले स्वराजाचे त्या तोरणा गडाला, कोण वंदिले स्वराजाचे त्या तोरणा गडाला. तो बाबाचा बाप माझा शुभा जन्मला, तो बाबाचा बाप माझा शुभा जन्मला. जय भवानी आला, जय भवानी आला, जय भवानी, जय भवानी, जय भवानी.
वा सुंदर सुंदर सगळ्यांनी भजन केलं बरं का. कारण आपली आन मान शान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. यांच्या कीर्तनाशिवाय खरं तर प्रत्येक कीर्तनकार पूर्ण विराम करू नये. काही जणांना वाटतं कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा विषय नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून कीर्तन करतोय. ते होते म्हणून आपण कीर्तन करतोय ते नसते. त्या धर्म मंडपात आपल्याला जागा सुद्धा मिळाली नसती म्हणून त्यांचं नाव सुद्धा घेणं आपलं पहिलं कर्तव्य लक्षात घ्या. म्हणून त्यांचं नाव तुम्ही आम्ही घेतलं पाहिजे. सगळ्यांना जय जयकार एकदम मोठ्याने करा बरं का. पुरुष वर्ग सगळ्या मुलांना विनंती आहे जेवढं इकडे बघा माझ्याकडं जेवढ्या मोठ्याने गर्जना करचाल तेवढ्या लवकर तुमचं लग्न होईल बरं का. जेवढं जोरात भजन करचाल तेवढ्या लवकर लग्न होईल. जोरदार करायचे का लग्न जरा पाऊलं बहू पण कधी ना कधी सास होणार. प्रत्येक 4 दिवस सुनेचे 4 दिवस सासूचे. चला समजने वालों को इशारा काफी. सगळ्यांनी मोठ्याने म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की भवानी जय भवानी भारत माता की भारत माता की वंदे वंदे वा 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 हर हर माईक मध्ये म्हण नका लयच आवाज माईक मध्ये आला. सगळ्या फक्त पोराने म्हणायचा का हर 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 वा रे वा. ज्याने मोठ्याने म्हणत त्याचं लग्न 100% पुढच्या वर्षी होणार. काळजी करू नका. म्हणून आता शेवटचं सुद्धा भजन होईल बरं का. त्या भजनाला सगळ्यांनी टाळी वाजवायची. पोरांनो चौकदारांनी सुद्धा टाळी वाजवायची. कारण तुमचं भजन जर पटलं तर कीर्तन सुटलं नाही तर तांबडं फुटलं. हा त्याच्यामुळं टाळी वाजवून भजन करायचं. कीर्तनाची वेळ आपली झालेली आहे. सगळेजण गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्वजण जास्तीत संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला तुमचे मनापासून आभार. त्याही पेक्षा कुणालाही कीर्तन होईपर्यंत डोळा लागला नाही म्हणून सगळ्यात जास्त आभार. थांबलेले सगळे भजनी मंडळ गावातलेच का तुम्ही पलीकडचे वेणेकरी बाबा कुण्या गावचे वा. बाबांचं वय काय तुमचं 60 वय आहे का जास्त आहे खरं सांगा. बर्थडे करायचं म्हणून विचारायले ते वय 60-70 वयाला 2-2 तास विना घेऊन थांबतात आणि तुम्हाला पुढच्या बसायला रोग आले का इथं आलं पाहिजे. टाळ घेऊन थांबलं पाहिजे. भगवंताच्या नामाचा गजर केला पाहिजे. बाबांचे आभार. सर्व आमच्या भजन मंडळांचे आभार. आमचे महाराज तरी सुद्धा मनापासून आभार. बऱ्याच वेळेला आमच्या महाराजांची वेळ झाली ना गुणवंतराव महाराज मानिक त्यांच्या मनापासून आभार मानते. आमचे श्रीमंत पाटील त्यांच्या मनापासून आभार. आता नाव थोडं विसरलं का संतोष महाराज यांच्या मनात कोणी जातो जवळच आहे की तुम्ही तुमच्या मनापासून आभार मानते. आमचे धर्मवीर महाराज यांनी सुंदर गायन केले बरं का. कारण कीर्तनकाराला सुद्धा जे पाहिजे ते दिलं तर तो खरा साथीदार झाला शेलेकरी झाला. तर कीर्तनकार एकीकडं हा एकीकडं अंगात कोट जॅकेट सगळं घालून यायचं आणि प्रमाणाचा काही पत्ता नाही. याला काही अर्थ आहे का. जिथं जे पाहिजे ते मिळावं कीर्तनकाराला आनंद वाटतो. तसं आमच्या महाराजांनी सुंदर असे प्रमाण दिले. त्यांच्या मनापासून आभार मानते. सर्व काही टाळकरी तुम्ही कोण्या गावचे खुर्दाळवाडी कोडगाळवाडी तुमची सर्वांची मनापासून या ठिकाणी आभार मानते. त्याचबरोबर सगळ्यात जास्त आभार तर आमच्या हनुमंतरायाचे. हनुमंतराय सुद्धा आपले खाते पिते घरचे आहेत बरं का. वा बोलायला जय श्रीराम. हा तुम्ही मला मोठे ना जय श्रीराम जय श्रीराम. हनुमंतरायाला पंक्तीला बसवायला नाही काही केली. सुंदर अशी वेशभूषा केली बरं का. सुंदर अशी. म्हणून या हनुमंतरायासाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. त्याचबरोबर आमचे चोपदार बिचारे मनातून लग्न करायचं पण वरून नाही म्हणत आहेत पण तरी एवढी सुंदर सेवा चोपदाराची करत आहेत. आमच्या चोपदारासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. मृदंगाची आणि गायनाची ज्यांनी सुंदर साथ केली आमचे सुरेश महाराज भिंगोलीकर. बऱ्याच वेळेला आमची भेट झालेली आहे. सुंदर असं साथ करतात. मला एकच म्हणायचंय माणसानं साथ करण्यापेक्षा किंवा याच्यात कमी जास्त होऊ शकतं पण याच्याही पेक्षा श्रेष्ठ माणसाचा स्वभाव दिलदार असला पाहिजे. तसा अगदी स्वभाव
कारण स्वभावावरच माणसाचा प्रभाव पडतो. म्हणून असे सुंदर स्वभावाचे आमचे सुरेश महाराज, त्यांचे मनापासून आभार. आणि आज हे जे कीर्तन आहे आपल्या बिरिबी गावातलं, हे कीर्तन फक्त आजच्या पुरतं मर्यादित नाही. मी म्हातारे होईपर्यंत, तुम्ही म्हातारे होईपर्यंत, किंवा आपण मेल्याच्या नंतर सुद्धा युट्यूबला हे कीर्तन सर्वांना ऐकायला मिळतं. आज ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला, किंवा ज्यांनी सुंदर अशी या ठिकाणी शूटिंग करत आहेत, विशेष करून निःशुल्क ती सेवा करतात बरं का. म्हणून कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण एवढं प्रत्येक गावाला येणं, सुंदर अशी सेवा करणं हे जोक नाही. असे आमचे प्रदीप भाऊ पवार, माझ्या मोठ्या बंधू समान, निःशुल्क अशी सेवा, कुठंवरही हाक मारा, कुठंवरही अनुभव मी घेतला बरं का, कुठंपर्यंत हाक मारा, पण निःशुल्क ती सेवा करतात. म्हणून मनोभावे सेवा असं त्यांचं युट्यूबचं चॅनल आहे. बघायचे अनेक कीर्तन तुम्हाला, त्याला सबस्क्राईब करा, किंवा ती कीर्तन अनेक तुम्ही पाहत चला. सुंदर अशी ती सेवा करतात. कौतुक एवढे की निःशुल्क सेवा करतात. आणि बघा, कलेची आवड आहे त्यांना आणि त्याची किंमत आहे. यांच्याकडनं असं सुंदर कार्य अखंड होत राहावं हे माझ्या पांडुरंग परमात्म्याला विनंती करते. याच्याच बरोबर दुसरं जे चॅनल आहे, मला आमच्या धनराज भाऊंचं कौतुक वाटलं बरं का, कमाल वाटलं का. त्यांचं जे अगोदरचं चॅनल आहे माऊली गायत्री, ते चॅनल कोणीतरी हॅक केलं. ते हॅक केलं असताना सुद्धा लागली दुसरं चॅनल करून शूटिंग चालू केली. या पट्ट्यानं हार मानली नाही, हार. हे सगळ्यात मोठं कौतुक आहे. याला म्हणतात कलेची किंमत. आणि एखादा जरा दुःखी होऊन बसला असता, पण कसलीच हार न म्हणता लागली दुसरं चॅनल काढलं, ते म्हणजे माऊली माऊली एक हे चॅनल काढलं. ज्यांना बघायचे कीर्तन वगैरे, त्याला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा आणि ती कीर्तन वगैरे तुम्ही ऐकण्याचा सगळ्यांनी आनंद घ्या. याच्यानंतर अगोदरचं चॅनल त्यांचं सुरू होणार आहे, पण त्याला काही वेळ लागेल. या आमच्या दोन्ही भाऊंसाठी, प्रदीप पवार भाऊ, आमचे धनराज भाऊ जाधव. आणि एक सांगू का, शूटिंग वाल्याची एकत्र कधी जमत नसते बरं का, कधी जमत नसते. तरी सुद्धा ह्या दोघांचे स्टेटस मी बघत असते. गळ्यात गळा, हातात हात, एकमेकाचा सत्कार करणं, एकमेकाच्या बर्थडेला जाणं, एकमेकाच्या अॅनिव्हर्सरीला जाणं, हे कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही इतरांना मन मोकळेपणानं आदर किंमत देत नाही, तेवढी आदर किंमत तुम्हाला सुद्धा कधी मिळत नाही. म्हणून आधी इतरांना देत चला, तुम्हाला आपोआप मिळेल. या दोघांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांचे मनापासून आभार. माझे पती परमेश्वर कीर्तनासाठी आले, त्यांचे मनापासून आभार. राजे कदमापुरे, माझे वडील शिवाजी बिरादार, बरं का, बिरादार गावात भरपूर आहेत वाटतं इथे आपल्या गावामध्ये. आणि बिरादार पाटील, माझे वडील शिक्षक, आता रिटायर झाले, त्यांच्यामुळे मी या ठिकाणी थांबले. ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे मनापासून आभार मानते. प्रत्येकाचे आभार. आणि कुणाचे मानायचे का आभार? महिला मंडळ. मग तुम्ही एक काम करावं लागेल, चिठ्ठीवर तुमचं नाव लिहा आणि आमच्या प्रदीप भाऊचा चिठ्ठी द्या आणि 500 रुपये सोबत द्या. तुम्ही काही नाव देत नाही. प्रत्येकाचे, हे बघा, लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाची बिरिबी गावातील किंवा बाहेरून आले सर्वांच्या मनापासून आभार. सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम आणि शेवटचं भजन होईल. सगळ्यांनी आनंदाने टाळी वाजून भजन करा बरं का. ज्ञानोबा कार्ड मागितलं, मोबाईल नंबर मागितला. माझी विनंती, ज्यांना कोणा माहिती आहे, इंस्टाला छायाताई कदमापुरे, कदमापुरी माझं आडनाव आहे बरं का, कदमापूर नाही, कदमापुरी माझं आडनाव आहे, गाव दुसरे आणि लातूर. छायाताई कदमापुरे जर तुम्ही टाईप केलं मराठीमधून, तर तुम्हाला माझे भरपूर व्हिडिओ किंवा माझा मोबाईल नंबर, माझ्या कथेची व्हिडिओ सगळं काही तुम्हाला पाहायला मिळेल. चालेल, घ्यायची कशी एकच चालेल.
कृपा करी कृपा करी गोपाल कृपा करी जय हा गोपाल कृपा करी जय हा गोपाल कृपा करी जय हा गोपाल कृपा करी इति माझे हिता करी सकल इति माझे परमात्म्याला विनंती करते. याच्याच बरोबर दुसरं जे चॅनल आहे, मला आमच्या धनराज भाऊंचं कौतुक वाटलं बरं का, कमाल वाटलं का. त्यांचं जे अगोदरचं चॅनल आहे माऊली गायत्री, ते चॅनल कोणीतरी हॅक केलं. ते हॅक केलं असताना सुद्धा लागली दुसरं चॅनल करून शूटिंग चालू केली. या पट्ट्यानं हार मानली नाही, हार. हे सगळ्यात मोठं कौतुक आहे. याला म्हणतात कलेची किंमत. आणि एखादा जरा दुःखी होऊन बसला असता, पण कसलीच हार न म्हणता लागली दुसरं चॅनल काढलं, ते म्हणजे माऊली माऊली एक हे चॅनल काढलं. ज्यांना बघायचे कीर्तन वगैरे, त्याला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा आणि ती कीर्तन वगैरे तुम्ही ऐकण्याचा सगळ्यांनी आनंद घ्या. याच्यानंतर अगोदरचं चॅनल त्यांचं सुरू होणार आहे, पण त्याला काही वेळ लागेल. या आमच्या दोन्ही भाऊंसाठी प्रदीप पवार भाऊ, आमचे धनराज भाऊ जाधव. आणि एक सांगू का, शूटिंग वाल्याची एकत्र कधी जमत नसते बरं का, कधी जमत नसते. तरी सुद्धा ह्या दोघांचे स्टेटस मी बघत असते. गळ्यात गळा, हातात हात, एकमेकाचा सत्कार करणं, एकमेकाच्या बर्थडेला जाणं, एकमेकाच्या अॅनिव्हर्सरीला जाणं, हे कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही इतरांना मन मोकळेपणानं आदर किंमत देत नाही, तेवढी आदर किंमत तुम्हाला सुद्धा कधी मिळत नाही.